संभाजीनगरमध्ये तुमचे आणि भाजपचे सूर जुळण्यासाठी 50-50चा फॉर्म्युला लागेल असं मंत्री अतुल सावे म्हणतात. 50चा लागतो, 60चा लागतो का 90चा लागतो, हा सगळा फॉर्म्युला बैठकीच नंतर ठरेल. आमची बैठक होऊ द्या. आज दुपारी 3 वाजता बैठक आहे. त्या बैठकीमध्ये निश्चित आम्ही आता काय फॉर्म्युला त्यांनी दिलाय आम्हाला, आम्ही काय फॉर्म्युला द्यायचं त्यांना, ती त्या बैठकीनंतर ठरेल. त्यांचा पुन्हा पुन्हा दावा आहे की तुमच्यापेक्षा आमची ताकद वाढलेली, भाजपची ताकद वाढलेली आहे. त्यांचा दावा काय आहे तर त्याच्यावर मी कशाला भाष्य करू ना. आता या जिल्ह्यामध्ये 6 आमदार आणि खासदार आमचे असून जर आमची ताकद कमी झाली असं जर म्हणायचं असेल तर ठीक आहे. आता आम्ही काय बोलावं. आता आम्ही जागाच 6 लढल्या होत्या, 6 जिंकल्या. खासदारची एक जागा होती ती एकच होती, ती जिंकली. आणि तरी आमची ताकद जर कमी झाली असेल तर शक्यता नाकारता येत नाही. तुमचा फॉर्म्युला काय, त्यांचा 50-50 असेल तर चर्चा करू असं म्हणतात. आमचा फॉर्म्युला आम्ही बैठकीनंतर स्पष्ट करू. दुसरं असं त्याला याला जोडून आतापर्यंत तुम्ही दोघं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना सोबत घेतलं नव्हते, पण काल भाजपने त्यांच्याबरोबर बैठक केली, त्यांना पण जागा हवी. भाजप राज्यामध्ये मोठा पक्ष आहे. कदाचित राष्ट्रवादींनी त्यांच्याशी बोलणे उचित समजलं असेल किंवा भाजप त्यांना जागा जास्त देण्याच्या मनस्थितीत असेल म्हणून कदाचित राष्ट्रवादीवाले त्यांच्याकडे गेले असतील. आणि मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे, काही वाईट नाही. पण तुम्हाला बोलवलंच नाही त्या बैठकीला. आम्ही छोटा पक्ष आहे ना आमचा. युती म्हणजे तिघं एकत्र बसलं पाहिजे असं. आमचा पक्ष छोटा आहे, त्यांचा पक्ष मोठा आहे, म्हणून त्यांच्याकडे मागणी त्यांच्याकडे केल्यामुळे जास्त मिळू शकतं असं त्यांचा अंदाज असेल म्हणून ते त्यांच्याकडे गेले.